आमदार साहेबांनी जे काही कामं केलीत त्याच्यामुळे आम्ही कामासोबत आहेत. या हनुमानासमोर तुम्हाला साक्षी समोर सांगतो मी, हे सगळं पिचड साहेबांचं काम आहे. या आयत्या पिठावर या वाढायचं काम चालू आहे लांबटे डॉक्टरांचं. काही जण म्हणतात का हे झालं नाही, त्यांनी डोळे उघडायला पाहिजे. नेमकी लोकांची विकासाची व्याख्या काय मला ही कळत नाही. हवा सगळी विकासाची हवा आहे. प्रत्येक जण म्हणतो विकास विकास बरं का, नेमकी विकास म्हणजे मला हेच काही कळलं नाही. लामटे साहेबांचा छोटासा कार्यकाल हा समाधानकारक आहे. तळपाडी साहेब हे सगळ्यात अनुभवी आणि उच्च शिक्षित उमेदवार आहे. आता यंगस्टर आहे ते आपले अमित भांगरे, त्यांना आपण सपोर्ट केला तर बेटर आहे. आज भावना असून चालत नाही, पोटावर हात फिरवले पोट भरत नाही. पेक्षा जोरात धाव राहिली. नाही 120 नाही, ती 100%च पाहिजे. जास्त स्पीड पण गरजेचं नाहीये, लिमिटमध्येच राहणं गरजेचं आहे. पोस्टर कुणाचं फाडणं ह्या गोष्टी करणं हा लोकशाहीला धरून पर्याय नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मला जेव्हा मताचा अधिकार आला तेव्हापासून मला आमदार हा फक्त पोस्टरमध्येच बघायला भेटला. पिचड साहेबांना उदंड आयुष्य भेटू ही आमची आता हनुमानाच्या मदत आमची ती इच्छा आहे. ज्या नेत्याने अकोले तालुक्याची ओळख समंत महाराष्ट्राला दिली त्याच्याबद्दल आमची निश्चित प्रकारची चांगली इच्छा आहे. हे बजरंग बली, मतदारांना सुबुद्धी दे. अकोले मतदारसंघाचा आमदार चांगला कर, ज्याला विकासाची जाण असेल, जो सर्वसामान्यांशी नीट बोलेल, प्रश्न सोडेल, असा माणूस आमदार कर. अशीच बजरंग बलीला आज प्रार्थना करतो. बोला बजरंग बली की, बजरंग बली की. नमस्कार, मी अमोल शिर्के. अकोले तालुक्यातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क असलेल्या अकोले टाइम्स न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय. मी आज आलो आहे आडळा खोऱ्यातील गणोरे गावात. तुम्ही पाहू शकता, आज बजरंग बलींचं दर्शन घेऊन आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली. इथे हे गावचं मंदिर आहे, हनुमान मंदिर. या मंदिरात आज आम्ही कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. वारी अकोले विधानसभेची हा विशेष कार्यक्रम अकोले टाइम्सने आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अकोले मतदारसंघात कोणती कामं झाली, कोणती कामं झाली पाहिजे, अकोले मतदारसंघाचा नेमकी मतदारसंघातील जनतेचा कौल कुणाला, हे सर्व आपण कौल जनतेपर्यंत पोहोचवायचं काम आपण करणार आहोत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गाव पातळीवर कोणतेही वाद तंटे होऊ नये याची काळजी आपण घेणार आहोत. आमच्या सर्व मित्रांनाही विनंती आहे, आमच्या कार्यक्रमानंतर कोणतेही वाद तंटे तुमच्यात होऊन देऊ नका. तर करायची सुरुवात आधी इकडून का इकडून? सिनेरी तिकडे का? नमस्कार. नाही सरपंचांका जाऊ आपण, काही नाही, आता सरपंच आपलेच आहेत. नमस्कार. काय आहे सध्या, काय चाललंय? विधानसभेचं वार. काय वाटतं तुम्हाला? लांबटे साहेब का बरोबर? लांबटे साहेब विकास भरपूर केला त्यांनी. काय काय विकास केला? रस्त्यांची कामं प्रामुख्याने मार्गी लावली. बरं, असं लोकसभेला काय झालं? लोकसभेत महाविकास आघाडीचीच सीट आली. हा ना, का बरं? दुधाची बाजार. बरं, मी आता तुमच्यात खालीच बसतो बरं का, जरा आहे ना, तुम्ही खाली बसलेला आणि मी वरती, जरा ते कॉम्बिनेशन जमत नाही. सागर बरोबर ना? बसून खाली जमल ना तुला? शेतात काय? शेतात कांदे लावायची. सोयाबीन केली का नाही? नाही, मका केली. काय कसं आहे बाजारभाव? कसे सोयाबीनची बाजारभाव हा फार कमी. हा ना. दूध दुधाचा फार खेळ झाला. किती आहे तुमच्या गाया? आमच्याकडे गण 10 गाय आहे. 10 गाय का? दूध किती जातंय? दूध जातंय 30-40 लिटर. हा का? मग शुभम अनुदान देत नाही तुम्हाला? अनुदान गव्हर्नमेंट देते. शुभमची डेअरी इथं आमच्या. हो आहे ना, शिवमची डेअरी दूध घालतो. तर विकासाकडे काय वाटतं सध्या? महायुती, महाविकास आघाडी, अनेक अपक्ष उमेदवार उतरलेले आहे रिंगात. काय वाटतं? काय वाटतं नेमकी कुणाला कौल मिळेल? लांबटे साहेबांनाच कौल मिळेल. लहामटे साहेबांना कौल मिळेल. शेतीमालाला बाजार नाही, परंतु तालुक्यात विकास केलाय म्हणून लहामटे साहेबांना कौल मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे. आता एक जण इकडचं घेऊया. काय नाव काय तुमचं? अमोल ठुबे, हिवरगाव आंबरे. काय वाटतंय सध्या कुणाची हवा आहे तुमच्याकडे? हवा सगळी विकासाची हवा आहे. कारण जो मागील 5 वर्षात जो अकोले तालुक्यात जो निधी आणला, निधी म्हणण्यापेक्षा साधारण 2च वर्षाचा कालावधी आमदार साहेबांना भेटला. 2 वर्ष कोरोनात गेले आणि 1 वर्ष बिगर सत्तेचं गेलं. अजितदादा बरोबर जर लामटे साहेब जर गेले नसते
तर हा जो अकोले तालुक्याचा विकास हा झालाच नसता असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की पुढील 5 वर्ष आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेबांना आपण सर्वांनी निवडून द्यावं अशी मी विनंती करतो सर्वांना. विकास कामं केली अजून काय बाकी आहेत आहेत ना अजून लिंगदेवची MIDC असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल, लाईटच्या संदर्भात असतील, शेतीच्या संदर्भात असतील, अजून विविध प्रश्न मार्गी लागायचे आमदार साहेबांच्या माध्यमातून. इथून पुढे पण चांगला विकास होईल अशी आम्हाला खात्री आहे. आमदार साहेब विकास करतील असं त्यांचं म्हणणं आहे. इथं सरपंच आहेत गणोरेचे, पितळ समर्थक आहेत, सरपंच आहेत. काय सरपंच साहेब, काय रिक्षा तुमची कशी आहे सध्या? पेक्षा जोरात धाव राहिली सध्या, वातावरण पूर्ण बदलून गेलं. गणोरा किती लीड देईल? गणोर सारखे चालेल. सारखं झालं. हो 100%. आज खरं तर माजी मंत्री मधुकरराव पिचड हॉस्पिटलमध्ये आजारी आहेत आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतली. प्रचंड भावनिक वातावरण आहे. ह्या गोष्टीचा काही फायदा होईल निवडणुकीत? 100% फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट अशी, प्रत्येक जण म्हणतो विकास विकास बरं का, नेमकी विकास म्हणजे मला हेच काही कळलं नाही. आणि साहेब कार्यकर्ते म्हणतात समोरचे की बाबा 40 वर्ष साहेबांनी काय केलं. मग साहेबांनी काहीच केलं नाही का 40 वर्ष जो म्हणजे निवडून काहून येत होती? विकास जर झाला नाही, कामच काही केलं नाही तर निवडून कशी येत होती? आणि आता ते म्हणतात साहेब ठीक आहे, साहेबांनी आता लांबटे साहेब शेवटी जो आमदार होणार तो काम करणारच आहे. परंतु लांबटे साहेबांनी काम करीत असताना बाबा स्थावर किंवा जे खास काम होऊ नये. आता पिचड साहेबांनी जेलनेता म्हणलं जातं, का म्हणलं जाते का? समजा तुम्ही ह्या दोन्ही तिन्ही, आता समजा आता आढावा विभाग आहे, प्रवरा विभाग आहे, मुळा विभाग आहे, त्याच्यामध्ये बंधारे असतील, क्वेटरी असतील, धरणं असतील. समजा तुम्ही एक क्षणच विचार करा का एकही बंधारा नाही, एकही धरण नाही, काहीच होईल नसतं, कोणता विकास झाला असता हो? शेवटी आपण म्हणतो आपला शेतीप्रधान देश आहे. अहो शेतीप्रधान देश आहे, पहिलं पाणीच पाहिजे ना. आज प्रत्येकाचे बंगले झालेत, प्रत्येकाचे रस्ते झालेत, प्रत्येकाची प्रगती झाली, प्रत्येकाच्या दारापुढे 4 व्हीलर झाल्यात, मोठमोठे बंगले झाले, सिटी मोठे झाली. का झाली? पाणी जिरवलं, पाणी अडवलं म्हणूनच झालं ना. म्हणून विकास म्हणजे काय? ठीक आहे, आता लांबटे साहेबांनी आता बस स्टँडला आता समजा कॉन्क्रीटीकरण केले, चांगले केले, परंतु बस स्टँड तर साहेबांनीच केलेले ना सगळे. आता जुनं बस स्टँड तुम्ही जर आठवत असाल, पाहत असाल, ते आपलं एखाद्या खेडेगावसारखं होतं, ते बस स्टँड केली. शेवटी साहेबांनी कारखाने केलाय, रस्ताही साहेबांनीच केलेला आहे, पण त्याच्यावर समजा कॉन्क्रीटीकरण झाली, म्हणलं विकास झाला. असे काही नाही. शेवटी विकासाचं तुम्ही बघत नाही पातळी, फक्त मुलामध्ये म्हणजे विकास नाही असं मला वाटतं. सरपंच मित्रांनी पिचड साहेबांचा खऱ्या अर्थाने विकास सांगितलाय. पिचड साहेबांचं जे पाणी क्षेत्रात काम झालंय ते नाकारता येणार नाही. परंतु तुमचा हा जो आढाळा खोरा आहे, माझ्या दृष्टीने कमी पाऊस पडतो ह्या ठिकाणी. आढाळा खोरा 1000 TMC वरती सांगवी पाडोशी. यंदा पाऊस झालाय, आढाळा वाहिली, पण अजून पाणी आलं पाहिजे, पाणी वळवलं पाहिजे, या दृष्टीने काही प्रयत्न झाले पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? आता यंदा पाऊस झाला ठीक आहे, पण अनेकदा तुमचा आढाळाही भरत नाही. यासाठी काय एखादा प्रकल्प राबवला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? नाही, आता साहेबांनी जो आता बितका प्रकल्प हाती घेतला होता त्यावेळेस बी तो प्रकल्प तसाच राहून गेला. तिथे अनेक समस्या, अनेक अडचणी होऊन गेल्या. आता त्या सर्वांना माहिती, त्याच्यासाठी मार्ग काढणे म्हणजे पिचड साहेब स्वतःच नाही, सगळ्यांनी त्यासाठी मदत केली पाहिजे. सर्वपक्षीय सर्वच कार्यकर्त्यांनी सर्वांनी मदत करून तो प्रकल्प राबवला पाहिजे व्यवस्थित आणि तो झाला पाहिजे. बिताक्याचं पाणी वळवलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर बिताक्याचा प्रकल्प हा अपूर्ण राहिलेला आहे. गेले अनेक वर्ष त्याचं काम सुरू होतं, परंतु मध्यंतरी जी अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये तिथं आहे ते बांध फुटतात, काँक्रिटीकरणाची गरज आहे. फॉरेस्ट विभागामध्ये तो एरिया आहे, त्यामुळं तिथं काम करताना अनेक अडचणी येतात. आणि यंदाच खरं तर म्हणावं लागेल आढळा नदी भरपूर दिवस वाहिली, बरोबर ना? नाही तर अनेकदा या ठिकाणी पाण्याची टंचाई असते. आढळा मग 1060 घनफूट 1 TMCचं धरण आहे. तुम्ही काय सांगाल? सध्या विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत, अनेक प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत, अनेक अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. तुमचा कौल कोणाला? माझा कौल तर सर्वप्रथम मी लामटे साहेबांनाच देईल. दादा सरपंच आता बोलले जस्ट, निश्चितच पिचड साहेब जलनायक आहेत, त्यात कोणतीच शंका नाही. परंतु जो विकास आहे, विकास सरपंचांनी तो पण प्रश्न विचारला, विकास म्हणजे काय? विकास म्हणजे मुलामध्ये येणे का? मुलामध्ये येणं नाही म्हणता येणार. आज राहिलेले अपूर्ण रस्ते, सर्वात प्रथम 2 वर्ष कोरोनात गेले, 1 वर्ष आपल्याला सत्ता नसल्यामुळे त्याच्यात गेलं, 2च वर्ष साहेबांना मिळाले. 2 वर्षामध्ये 2500 कोटी रुपयाचा निधी आज प्रत्येक गावाला साहेबांनी सांगितले, लामटे साहेबांनी सांगितलेले, ज्या गावात मी काम दिलं नसेल तिथे त्यांनी मला मतदान पण करू नये. प्रत्येक गावात पोहोचलेले. आमचा विरगाव फाटा टू गणोरा हद्द रस्ता 6 कोटी रुपये साहेबांनी टाकलेले आहेत. आमच्यावाला वडगाव लांडगा टू पिंपळगाव तिथं पण पैसे टाकलेले आहेत. धामुडी फाटा
ते हिवरगाव सॉरी डोंगरगाव हद्द, त्याच्यानंतर इकडे देवठाण हद्द, इथे 5 कोटी रुपये टाकलेले. माझ्या गावाला स्वतः हिवरगावला व्यायामशाळा दिलेली आहे, नारी भवन दिलेले, शाळेला भिंत दिलेली आहे, आमचा तलाठी कार्यालय दिलेले, काम आता सगळे चालू आहेत. कारण म्हणजे व्यायामशाळा झालेली आहे, नारी भवन झालेले, तलाठी ऑफिस झालेले आहे, म्हणजे 70% कामं झालेले. परंतु काही कॉन्ट्रॅक्टरांच्या जरा दिरंगाईमुळे कामं थोडीशी अपूर्ण राहिलेली. पाऊस चालू होता, पावसामुळे रस्त्यांचे कामं अपूर्ण राहिलेले, परंतु पूर्ण खडीकरण झालेले. जलनायक जरी पिचड साहेब असले तर 40 वर्ष झालेले आहेत. अगोदरचे पण धरणं होते ते, त्याच्यामध्ये पिचड साहेबांनी काही सुधारणा केलेल्याच आहेत. पण 2 वर्षामध्ये, मी तर म्हणतो 5 वर्ष साहेबांना मिळालेच नाही. 2 वर्षामध्ये जर साहेब एवढा विकासाकडे अजून 5 वर्ष लामटे साहेबांना का देऊ नये आपण? निश्चितच एकदम जाणकर तालुक्याचा अभ्यास झालेला कमी कालावधीमध्ये आज आम्ही सगळे सरपंच जरी निवडून आलेलो असेल, मी वरगावचा माझी उपसरपंच आहे, आता कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक आहे, हे सिस्टम समजता कमीत कमी आम्हाला 2 वर्ष निघून गेलेले, कोरोनामध्ये गेलेले. आता 2 वर्षात जर साहेब एवढे आपल्याला कामं देऊ शकतात तर निश्चितच जर आपण पुढील 5 वर्ष जर त्यांना दिले, राहिलेले अर्धवट म्हणजे काही छोटे मोठे काम आहेत ना, पूर्ण तालुक्याचा विकास 5 वर्षामध्ये पुढील दिसून येईल आपल्याला. अनेक विकास कामं लामटे साहेबांनी केले असं म्हणता येईल. खरंच अकोले मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं दिसतात, परंतु आम्ही ज्यावेळेस फील्डवर फिरतो ते विकास कामांचा दर्जा आम्हाला अनेक ठिकाणी उच्च प्रतीचा दिसत नाही, अनेकदा निकृष्ट दिसतात. आता खरं तर अकोले बस स्थानक सगळीकडे चर्चेलं जातं. याच बस स्थानकामध्ये 2017 साली पाण्याच्या खड्ड्यामध्ये 3 फूट टेप मी मोजलेला आहे, म्हणजे इतक्या खड्ड्यामध्ये उभं राहून. परंतु आता बस स्थानकाची परिस्थिती ठीक आहे, चांगली आहे, परंतु कामाची गुणवत्ता तपासणं आवश्यक आहे. कामं झालीत, निवडणूक येतात, कामं कशी आलीत हेही जनतेला माहिती. अजित पवार सत्तेत गेले, तिजोरीच्या चाव्या आल्या, त्यानंतर हे केलं. भविष्यातलं राजकारण कदाचित वेगळं असेल, कामं आले, त्यांची गुणवत्ता सांभाळावी लागत होती, असं एक पत्रकार म्हणून एक मला वाटतंय. आता तुम्हाला बराच वेळ झाला, आपण दुसरा इतर मित्रांकडे जाऊया शेवटच्या टप्प्यात पुन्हा. नाही उत्तर ऐका ना, उत्तर म्हणून आपल्याला याच्यामध्ये तुमच्याकडून हे बोलले ते बोलले विरोधात नाही करायचं. हा म्हणजे जे असेल वास्तव ते आपण करूया. त्यामुळे आपण सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न आहे आणि प्रत्येकाला बोलायचा चान्स देणार आहे आपण, प्रत्येकाला. म्हणजे आमच्या कार्यक्रमात कुणी म्हटलं नाही पाहिजे मला बोलायला नाही मिळालं आणि तुम्ही याचा कट केलं. आमच्या कार्यक्रमातली तुमचं एकही शब्द कट होणार नाही. फक्त मला तुमच्या तोंडून अश्लील काही भाषा नकोय, काही शिवीगाळ नकोय. आपण शांततेने कार्यक्रम करूया. काय सांगाल तुम्ही? सध्या विधानसभेचे वारे वाहत आहे. इथं डॉक्टर किरण लामटे साहेब भरपूर कामं केले गणोरे गावात. रस्ते झाले, त्याच्यानंतर स्मशानभूमीचा सभामंडप झाला, आमची अभ्यासिका झाली, रोडचे कामं भरपूर झाली. आणि साहेब कोणाच्या कार्यक्रमाला येतात, मौत असो, दहावा असो, कुठलं कामं असो तर साहेब फोन केला का साहेब हजर होणार. लग्न असो, काही कामं असो, साहेब. आमदार लामटाई साहेबांनी काम केले, सुख दुःखात येत आहे असं यांचं म्हणणं. तुम्ही या ना पुढे जरा, तुमच्याशी बोला. तुम्ही लय माग बसले, तुम्हाला नाही बोलायचं का आमच्याशी? अहो या नाही, आता आमचा कॅमेरा मला टर्न मारावं लागेल तुम्ही तिकडे गेल्यामुळे. काय वाटतंय सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली, तुमचा कौल कोणाला? अनेक 9 उमेदवार रिंगणात आहेत, काय वाटतं तुम्हाला? नाही, मुळात 9 उमेदवार रिंगणात आहे. ही स्पर्धा 9 उमेदवारांशी नाहीच आहे. जी काही मुख्य लढत होईल ती 2 व्यक्तींमध्येच होईल. आता तुम्ही आमच्यापेक्षा जाणकार आहात, तालुका फिरताय, महाराष्ट्र फिरताय आणि पत्रकार हा समाजाचं प्रतिबिंब आहे, त्याच्यामुळं आमच्यापेक्षा तुम्ही जास्त जाणताय. परंतु जर अतिशय नीतिमत्तेनं आणि प्रामाणिकपणे विचार केला तर निश्चितपणाने इथून मागच्या कालावधीपेक्षा लामटे साहेबांचा छोटासा कार्यकाल हा समाधानकारक आहे. आणि समाधानकारक म्हणण्यापेक्षा अतिशय चांगला आहे की ज्या गावांनी कधी 20-25 लाखाच्या पलीकडचा निधी बघितला नाही, ते बी एक टर्मला बघितला तर दुसऱ्या टर्मला विचारलं जायचं मागच्या वेळेस तुम्हाला आम्ही दिलाय. आणि त्या काळाची ती परिस्थिती असेल. परंतु आत्ता मागील ती गोष्ट ह्या माणसानं आम्हाला कधी रिकामी हाती पाठवलं नाही. जे आम्ही मागितलं ते आम्हाला दिलं आणि अजून काही गोष्टी देण्याचं आश्वासन दिलं. मुळात मला एक कळत नाही, आता मी आपला सोशल मीडिया बघतोय किंवा तालुक्याची पत्रकारिता किंवा महाराष्ट्राची बघतोय की लोक भावनिकतेला हात घालताय. नेमकी लोकांची विकासाची व्याख्या काय मला हे कळत नाही. जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता
त्यावेळेस तुम्हाला भावनिक होऊन चालत नाही. तुम्ही तुमचे आजार सांगितले पाहिजे आणि गुण महत्वाचा आहे. आणि हा आमदार डॉक्टर असल्या कारणाने त्यामुळे तुम्ही काम म्हणा, काम सांगा, काम घ्या. आणि जर समजा तुम्ही सातत्यानं त्यांचा आरोप होतोय की गद्दारी केली, कार्यकर्त्यांना वेळ नाही किंवा कार्यकर्ते तयार केले नाही, मुळात मला कळत नाही की हीच गोष्ट जेव्हा मागच्या प्रतिनिधींनी केली त्यावेळेस तुमच्याच मीडियाने आवाज उठवला की तिथं चांडाळ चौकडी आहे, कडं करून बसताय, सामान्य माणसाला जाता येत नाही. मग आता सामान्य माणूस जातोय तर नेमकी लोकांची अडचण काय? नेमकं कार्यकर्ता तयार करायचा म्हणजे काय? मग एजंट तयार करायचे, ठेकेदार तयार करायचे, दलाल तयार, नेमकं करायचं काय? आता मी मगाशी तुमचं ऐकत होते की तुमचा व्ह्यू होता की गुणवत्ता. ठीक आहे, काही ठिकाणी 19-20 होत असेल, पण गुणवत्तेच्या किंवा कामाच्या दर्जाच्या बाबतीत आमदार साहेबांचा वचक असला पण इथपर्यंत 100. पण ते स्थानिक लोकांचं ज्याच्या घरापुढून जातोय, जो गाव आहे त्या गावचे, आणि त्याच्यानुसार केलं पाहिजे किंवा त्या लोकांची पण जास्तीची जबाबदारी किंवा आमदारांनाच येऊन तो रस्ता उचकून पाहिला पाहिजे किंवा त्यांना काय शिस्तीत सांगायचं, बडगा काढायचा तो त्यांनी काढावा. परंतु ह्या सगळ्या गोष्टी माझं तालुक्यातील तमाम जनतेला माझं आव्हान आहे की आपण भावनिक होऊ नये. भावनिकतेपेक्षा तुम्हाला जर विकास कामांची गरज असेल किंवा तुम्हाला गुणाशी आणि तुम्हाला ओरिएंटेड रिझल्ट लागत असेल तर तुम्ही या गोष्टी भावनिकतेच्या पलीकडे जाऊन पाहिल्या पाहिजे. माझं तर असं म्हणणं आहे की साहेबांना गद्दारी हा शब्द वापरला. मी म्हणतो गँगस्टर असू दे. महाराष्ट्रातले किती लोक गँगस्टर आहे का ते निवडून आले? तुमच्याकडे पण यादी, आम्हाला पण माहिती, आम्ही नावं सांगू शकतो, पण काही गोष्टींचे पत्ते पाळायचे असतात. गद्दारी काय गँगस्टर? तुम्हाला ज्याची खावी पोळी त्याची वाजवी टाळी. ज्यानं दिलंच म्हटलं पाहिजे. आणि शेवटी जाता जाता फार वेळ घेणार नाही, पण मी एक सांगतो की जर साहेब जर गद्दार आहे तर महाराष्ट्रातला मला एकच माणूस सांगा किंवा एका पक्षाचा एकच नेता सांगा की ज्यानं कधीच पलटी मारली, कदाचित पक्ष बदलला नसेल एका 4-2 लोकांनी, पण किमान अपक्ष तर राहिले ना, असं एकही माणूस नाही की ज्याचं इकडं तिकडं झालं नाही. म्हणून त्या बाबतीतला असा एवढा काय बागुलबाव किंवा भाऊ करण्यामध्ये मजा. हा 100% रेशो 75-80 किंवा 80-20 असं, 75-25 किंवा 80-20 असं, 80% जास्त, 75% जास्त लांबटे साहेबांना या ठिकाणी. आणि आम्ही झटून काम करू किंवा लोकांपर्यंत शासनाच्या योजनांच्या पलीकडं साहेबांनी दिलेल्या कामांचं आम्ही जास्त हे करणार. शासनाच्या योजना आहेच, आम्ही त्याचे लाभधारक आहोत. अनिल आंबरे आहेत हिवरगावचे आमदार साहेबांचे खास असं वाटलेत मला. आणि आमदार साहेबांची माझी ओळखच नाही. आमदार साहेबांची नाही वस्तुस्थिती आहे बा, ते कारखान्याचे ऐका, ते मार्केट. तुम्हाला माझा पुढचा प्रश्न आहे. व्यक्तिशः आमदार साहेबांचा माझा परिचय नाही. मी कार्यक्रमांमध्ये भेटतो, कार्यक्रमामध्ये आमचा नमस्कार होतो, पण त्यांना पण विचारा का हिवरगावचा कुणी आणि लांबरे कार्यकर्ता तुमच्या ओळखीचा आहे का? नाही. आणि आमदारांशी थेट संपर्क असला म्हणूनच काम करायचंय असं बिलकुल नाही. विकासाची संकल्पना काय असेल हे तुम्हाला सांगते. जिथं विकासाची संकल्पना मी तुम्हाला एका शब्दात सांगतो की जी आमदार साहेबांनी फॉलो केली की एक माणूस 100 पावलं चालला म्हणजे विकास होत नाही, पण 100 माणसं एक पाऊल चालले तर तो विकास असतो. माझ्या दृष्टीने ही संकल्पना आहे. म्हणून तालुक्यातल्या प्रत्येक गावाला न्याय दिला, तालुक्यातल्या प्रत्येक गावात कामी. आणि असा छाती टोकपणे निदळ्या छाती नाही ना, कुठल्या पण उमेदवारांना सांगावं की मी ज्या गावात गेलो नाही किंवा मी काम दिलं नाही तिथं मला मतं देऊ नका. हे महाराष्ट्रातलं एकमेव एरर उदाहरण. अजून काय बोलायचं नाही, तुम्ही विचारा, मी बोलेल, नाही तर माझी एवढीच प्रतिक्रिया आहे. सगळ्यात जास्त वेळ तुम्हाला दिला आणि मलाही पटलं काय गोष्टी तुमच्या असो. परंतु काय असतं, राजकारण जे आहे ना, राजकारण जर विकासाच्या जोरावर चालत असतं, अजित पवारांची बायको निवडणुकीत पडली नसती, आपल्या शेजारच्या नाशिकच्या भारती पवार पडल्या नसत्या, कपिल पाटील मंत्री होते ते पडले नसते. राज्याचं एकंदरीत राजकारण पाहिलं ना तर काय होतं, सहानुभूती या ज्या गोष्टी आहेत, लोकांना अनेक गोष्टी पटत नाही राजकारणातल्या. त्यामुळे आता तुम्ही बघितलं का, पिचड साहेब चर्चेत तरी होते का? वैभवराव पिचड साहेब चर्चेत आलेत. राजकारण कधी काय बदलेल ते सांगता येत नाही. असो, आपण आपल्या चर्चेक पुन्हा येऊया. काय सांगाल, सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. तुमच्या गणोरे हिवरगाव पट्ट्यामध्ये कुणाची हवा आहे? लांबटे साहेब. कुणाची हवा आहे? लांबटे साहेब.
तुमचं झालं का? कोणाची हवा आहे सध्या? तेवढंच सांगू का मनोमत सोबत बोलू. थोडक्यात सांगायचं आपल्याला प्रत्येकाशी बोलायचं, आपल्याला अर्धा तासात संपवायचं. मी डोंगरगावचा उपसरपंच अमोल ओगले. तर म्हणजे सांगायला अडचण नाही, यापूर्वी मी कट्टर शिवसैनिक पण गेल्या 22 महिन्यापासून मी डोंगरगावचा उपसरपंच म्हणून काम करतोय. आता इथं 2-3 मुद्दे मला एक खंत वाटली. मी एक गरम सरपंच म्हणून काम करत असताना गावात आम्ही पण काम करतो. आम्हाला सुद्धा ग्रामपंचायतला निधी असल्यानंतर आम्ही पण टेंडर करतो, कॉन्ट्रॅक्ट असतो. पण याच्या सगळ्या प्रक्रियेच्या मागे एक शासनाचा माणूस असतो. तसा पंचायत समितीचा इंजिनियर असतो, तसंच जर आमदारकीचे काम झाले त्यांना PWD इंजिनियर असतो. मला पहिलं तुमच्या विषयाची खंत वाटली का तुम्ही कामांचा निकृष्टतेचा पहिला शिक्का मारला. कामं झाले हे मान्य केलं, पण तुम्ही कधी PWDच्या अधिकाऱ्याकडे गेले का? त्या कामाचा लेअर काय आहे, रस्त्याच्या विषयी त्या PWDच्या अधिकाऱ्याला तिथं राऊंड नेऊन त्याची कधी मुलाखत घेतली का? मी ह्या कामाला निकृष्ट म्हणतोय. मी स्वतः ते केलेलं आहे की आम्ही सुद्धा काम करतो, आमच्या सुद्धा आरोप होतात. पण याचे तुमचा विषय थोडा कट करतो. खरं तर आमदार लहामटेंचं कार्यालय आणि माझं कार्यालय शेजारीच आहे, भिंतीला भिंती आहेत. आमच्या ऑफिस समोर आता गटरीचं काम सुरू होतं. जमिनीपासून गटार आमदार साहेबांच्या ऑफिस समोरच पूर्णपणे 4 फुटांवरती आली. आमदार साहेब आले, म्हटलं साहेब गटार कशी आहे? ते म्हटले माझ्याच ऑफिस समोर चुकीचं काम चालू आहे का? त्यानंतर पाचोरकर नावाचे रावसाहेब आहेत, ते आले त्या ठिकाणी, ती गटार फोडली आणि ते काम सुरू झालंय. आहे म्हणजे जेमतेम झालंय. त्यामुळे म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल अधिकाऱ्यांनी, आम्ही 2017-18 अकोले तालुक्यात खड्डेमय आंदोलन आम्ही अकोले टाइम्सच्या माध्यमातून केलेलं आहे. अनेक ठिकाणी तुमच्या देवठाणमध्ये आंदोलन केलं, अकोले तहसील कार्यालयावर आम्ही आंदोलन केलं. सुनील भाऊ केलंय का? तुम्ही जो पाठपुरावा केला असेल ना, पण त्याच्या पलीकडे मला असं वाटतं का त्याचे प्रत्येक शासनाने क्रायटेरिया आधार दिलेला आहे, गुणवत्तेचे चेक करायला शासनाने माणसं ठेवले. दुसरा मुद्दा हे साहेब, तुम्ही पिचड साहेबांबद्दल आता मी एक राजकारण सोडून द्या. मी जसं मोठं झाला तर आमच्या गावामध्ये पिचड साहेबांचा सगळ्या कार्यकाळातला फक्त एका सभा बोर्ड आहे, ते आमदार मधुकर पिचड साहेब यांच्या निधीतून. आणि आज लामटे साहेबांच्या 40 वर्षातला एक बोर्ड आहे. तुम्ही आता त्याची चौकशी करावी किंवा पिचड साहेबांच्या कार्यकर्त्यांनी सांगावं की पिचड साहेबांनी हे केलं. दुसरा मुद्दा आज लामटे साहेबांनी आमच्या गावामध्ये किमान 8 ते 9 कामं दिलेले आणि त्याचे बोर्ड लागलेले. त्याचं म्हणजे लोकांसाठी वापरात आलेले अभ्यासिका असन, नारीभाऊंचं काम नाही फक्त रस्ता. परत आमचं वाल कंपाऊंड वस्ती शाळांचं तो एक मुद्दा. गेल्या 40 वर्षामध्ये पिचड साहेबांना तुम्ही आपण जलनायक म्हणतात. आढळा धरण ठीक आहे, आढळा धरण फक्त एकमेव असं आढळा धरण असन का त्याच्यावरती सुद्धा संगमनेरचे काही गावं डिपेंड आहे. तुमच्या निवडण्याच्या पाण्यामध्ये अकोल्याचा किती हिस्सा आहे, ज्यावेळेस तुमच्या निवडण्याचं आणि बडराचं प्रवर्तन सुटतं त्यावेळेस तुमची लाईट हाफ केली जाते. मग तुम्ही ठीक आहे, म्हणजे धरणं कोणासाठी बांधले, फायदा काय होता? जर ते लोकप्रतिनिधी होते त्यांनी अकोल्यासाठी किती हिस्सेदारी राखून ठेवली त्याचं उत्तर त्यांनी द्यावा. दुसरा मुद्दा, आमदार साहेबांना 2 ते 2.5 वर्ष मिळाले आणि असा आमदार की ज्याने आमदारकीची, आमदार म्हणजे सर्वसामान्य माणूस, पहिला असा आमदार आहे का? नाही तर याच्या पाठीमागं एक आमदार, त्याच्या पुढे मागं गाड्या 10-12 गाड्यांचा गोळा, फॉर्च्युनर गाडी, काळी काच कधी खाली होत नव्हती. आज आमदार साहेब आले तर सर्वसामान्य मांडी घालून बसतात. यांच्यामुळे आज आमदार साहेबांच्या पत्नी जसं जर सर्वसामान्य जनतेचं काम असन, मला याच्यावरती 100 वेळा प्रश्न करायचा आहे. सर्वसामान्यांचं काम असन, आमदार साहेबांचा जर फोन लागला नसेल तर स्वतः पत्नीचा कॉल दिला असेल, नंबर दिला असेल, तुम्ही त्यांच्यापर्यंत मेसेज पडा. रातचा 1-1 वाजता आमदारांचा कॉल बॅक आलेला का भाऊ तू कशासाठी फोन केला होता? तसं वैभव पिचडांनी किंवा पिचड कुटुंबांनी 40 वर्षामध्ये 40 ऐका पूर्ण रणधुमाळी भेटली असं ना. 100% तुम्ही मागाशी बोलले का भावनिक वातावरण सगळं म्हणतोय मी. आज भावना असून चालत नाही, पोटावरून हात फिरवले पोट भरत नाही. तिथं प्रॅक्टिकली कामं लागतात. स्वतः आम्ही अकोल्याकडे जाताना कमरं मोडत होते. अगस्ती सहकारी कारखान्याचे कामगार 100% लांब डाकणला विकास झाला. डोंगरगावमध्ये आम्ही 80% लोकांना विकास मान्य दिसतोय आणि आम्हाला तो काम फक्त एकच काम नारीभाऊंचं काम बाकी आहे, त्याचं टेंडर झालेलं आहे. क्वालिटी तपासायला ज्या ज्यावेळेस आम्ही होत असन त्याचं PWD इंजिनियर बोलवतो. 100% चांगले करून घेतले आम्ही तिथले लोकप्रतिनिधी. जो काम आमच्या गावात होतं त्या कामावरती बारीक लक्ष ठेवतो, इस्टिमेट बघतो तसं काम करून घेतो. ती जबाबदारी आमची. डोंगरगावचे उपसरपंच आहेत अमर उगले, कामांवर चांगलं लक्ष आहे.
खरं तर असे लोकप्रतिनिधी पाहिजे, त्यांना प्रशासन कळालं पाहिजे. परंतु आपलं आदिवासी अकोले तालुक्यात अनेक ठिकाणी ग्रामसेवक सगळं बघतोय. अनेक प्रकरणं बाहेर आले आमच्याकडे ग्रामसेवकांनी. राजूरमध्ये अनेक ग्रामसेवकांनी अपहार केल्याच्या घटना आहेत. असे लोकप्रतिनिधी असेल तर अशा अनेक प्रकारांना आळा बसू शकतो. या पुढे या. शुभम येतो नंतर मी. या पुढे या. अकोले विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक उमेदवार रिंगणात आहेत. काय भूमिका आहे तुमचं? आढळा खोऱ्यातील हे 4-5 गाव आहेत, महत्वाची भूमिका बजावतात. इथं गणोऱ्यामध्ये पण जास्त मतदान आहे. काय वाटतं तुमच्याकडे कोणाची हवा आहे? आमच्याकडे हवा मधुकर तळपाडेंची. अपक्ष. काय तळपाडे साहेबांना का आमदार केलं पाहिजे? तुमची भावना सांगा. तळपाडे साहेब हे सगळ्यात अनुभवी आणि उच्च शिक्षित उमेदवार आहे. त्यांच्याकडे तरुणांसाठी तसेच तालुक्यासाठी अतिशय चांगलं विजन आहे. त्या व्यक्तीला फक्त थोड्याशा मतावरून संधी भेटली नाही तर त्या व्यक्तीने याच्याही पेक्षा दुप्पट विकास 5 वर्षात करून दाखवला असता. आता खरं तर ते 2009ची त्यांनी निवडणूक केली, 2014ची केली, 2019ला थांबावं लागलं. खरं तर एक कॅलिबर माणूस, उच्च शिक्षित माणूस, आणि आज आघाडीकडून त्यांना तिकीट मिळालं नाही आहे. शिट्टी चिन्हावर अपक्ष उभं राहते. कुठेतरी अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं की तुमच्यावर? हो, 100% त्यांच्यावर अन्याय झाला. तुमची तालुक्यातील सगळे शिवसेना पदाधिकारी आघाडीच्या बाजूने? आमचे ज्येष्ठ पदाधिकारी फक्त महाविकास आघाडीच्या बाजूने, बाकीचे जे गाव लेवलचे सगळे शाखा प्रमुख आहेत ते तळपाडे साहेबांच्या 100% पाठिंबा. तळपाडे साहेब समर्थक आहेत आणि शिवसैनिक पण आहेत ना? हो, शिवसैनिक आहेत. पुढारी बाजूला गेलेले आहेत, परंतु निष्ठावान शिवसैनिक जागेवर आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. या पुढे या. काय वाटतं टोपीवाले काका, काय कोण झालं पाहिजे आमदार? वैभव. का बरं? अहो काय जलनायक आहे ते. त्यांचे पप्पा जलनायक आहे. मी 14 वर्षाचा असताना मी त्यांचं काम करत होतो. मी आत्तापर्यंत एवढा 40-42 वर्षाचा आहे. मी त्यांच्याच बरोबर एकदम प्रामाणिकपणे काम करतो. आणि ते एवढं काम तुम्हाला सांगतो, पाणी जर नसतं ना, पाणी म्हणजे जीवन आहे आपल्याला. त्यांनी हे जीवन आपल्याला दिले. का त्यांच्यावर राहू नये आपण? का राहू नये? अहो रस्ते हे पहिलेच झालेले, त्याच्यावर डांबर टाकलं गेलं. म्हणजे विकास झाला का? कोणत्या? 1 मिनिट ऐका साहेब. पंचायत समितीची बिल्डिंग कुणी बांधली? तहसीलची बिल्डिंग कुणी बांधली? हे पिचल साहेबांनी बांधली. याच्यात मी या हनुमानासमोर तुम्हाला साक्षी समोर सांगतो की हे सगळं पिचल साहेबांचं काम आहे. का त्या माणसाला तुम्ही निवडून देऊ शकत नाही? मी फक्त रिक्षाचं काम करणार आहे. माझ्या घरात 15 मतदान आहे. अजून मी 15 जोडणार. मी 30 मतदान हे रिक्षाला करून देणार. का देऊ नये? काय कमी केलं? अहो पाण्यामुळं आपल्याला सगळं भेटलंय. पाणी नसतं तर काय आहे? गेलो होतो मी साहेब. मी 3 वेळा गेलो, आम्हाला भेटून नाही दिलं. गेलो साहेब. ते साहेब आहे. काय परिस्थिती? माझ्या आजीवर 2005 मध्ये इरिगेशननी थोडी केस केली होती. मी पिचल साहेबांकडे गेलो. पिचल साहेबांनी 0 मिनिटात निकाली काढलं. हे ते साहेब आहे. त्याच्यासाठी काय आम्ही काम करू शकत नाही? पिचड समर्थक आहेत. पिचड साहेबांनी काम केलं. अनेक महत्वाच्या इमारती त्यांनी बांधल्यात. त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत राहणार आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. रिक्षाचा प्रचार करतायत. दादा काय वाटतं? सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचाराच्या तोफा कडाडल्यात. युवक आहे तुला काय वाटतंय? आम्ही तळपाडे साहेबांसोबत आहे. कारण ज्या माणसाने शिवसेनेसोबत 15 वर्ष एकनिष्ठेनं काम केलं, त्याच्यासोबत म्हणजे गद्दारी झाली त्यांच्यासोबत. तर विषय असा आहे, समजा आता लोक म्हणते महाविकास आघाडी आहे, पदाधिकारी महाविकास आघाडीसोबत आहे, वर पक्षाचा आदेश. आम्ही 2019ला जे इलेक्शन झालं त्यात आम्ही महायुतीचा धर्म न पाळता आम्ही लामटे साहेबांसोबत होतो. तर लामटे साहेबांना स्वतः मी 100 रुपये वर्गवणी दिलेली, म्हणजे लोक वर्गवणी काढून साहेबांना निवडून दिलं. आम्ही सगळे शिवसैनिक त्यांच्यासोबतच होतो. तसंच यावेळेस पण आम्ही महाविकास आघाडीचा धर्म न पाळता आम्ही प्रामाणिकपणे तळपाडे साहेबांसोबत आहे. समजा पदाधिकारी असतील ते काय ते विकले गेलेले. समजा आता परवाच मेळावा झाला शिवसैनिकांचा, निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा.
पण त्याच्यात मी स्वतः होतो, योगेश दातीर पण होते. पण तिथं एकही निष्ठावंत शिवसैनिक नसावा असं माझा अभ्यासानुसार मला वाटलं. कारण मी म्हणतो निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा होता, तिथं भांगरेंचं येण्याचं काही कारण नव्हतं. हा एक पहिला पॉईंट. म्हणजे मी गेल्या ज्यावेळेस एंट्री मारली त्यावेळेस तिथं भांगरेंचे कार्यकर्ते गाड्यांची नोंद करीत होते. गाड्यांची नोंद केली. शाब्दिक माझा एक मित्र होता शुभम आमरे नावाचा, म्हणजे शुभम अनिल आमरे नावाचा. तो म्हटला आम्ही तळपाडे साहेबांनाच मतदान करणारी. तो त्याच्यावर थोडा चिडला आणि त्याला उद्धट शब्दांनी बोलला. तर मी त्याला बोललो, म्हटलं तुमचं इथे यायचं काही कारण नव्हतं, कारण हा निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा होता. असं जर आम्हाला माहिती असतं ना का हा भांगरेमुळं ठेवलेला आहे, त्यात अमित भांगरे तिथं आला, तो आजचा आहे, म्हणजे त्याचं काय असेल ते मला माहित नाही. कारण ज्याच्या वडिलांनी माझ्या शिवसेनेसोबत गद्दारी करून माझ्या शिवसेनेच्या उमेदवाराला 2 पंचवार्षिक पाडलं, त्याच्यासोबत आम्ही म्हणजे या जन्मात तर कधीच नाही. एक वेळेस आम्हाला वैभव भाऊ किंवा लांबचे साहेब मान्य, पण हे भांगरे कुटुंब आमच्यासाठी मान्य नाही. आणि आम्ही 100% निष्ठावंत शिवसैनिक जे कोणी आहे, आम्हाला तळपाडे साहेब. सुनील उगले कुठे आहे शुभम? हा का बरं? अरे त्यांना बोलवा, महत्वाची बाईट घ्यायची त्यांची. या ठिकाणी कुठले तुम्ही? गणोरच का? डोंगरगाव. काय सध्या काय वातावरण तुमच्याकडे? काय लांबटे साहेब, दुसरं काय आहे? हो, प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये सहभागी आहे. आणि आता जे उभे राहा, जे आता तालुक्यात टोळ्या झाल्या, त्यांनी उमेदवार उभे केले, त्यांनी 5 वर्षामध्ये काय काम केले? एक खड्डा तरी बुजवता आला का? लांबटे साहेबांनी निधी आणायचा, काहीतरी विकास केलाय म्हणून तर आज ते लोकांकडे मत मागतात ना. आणि त्यांनी काय सांगितले, ज्या गावात निधी दिला नाही, आज महाराष्ट्रातले पहिले आमदार आहे का त्या आमदारांनी आज सांगितलं का ज्या गावाला मी निधी दिला नाही त्या गावात मी मत मागणार येणार नाही. याच्यापेक्षा काय विकास केला पाहिजे आमदारांनी? सर्वसामान्य कुटुंबाच्या सुख दुःखामध्ये सहभागी असणारा एकमेव आमदार आहे. आणि कधी असा गर्व नाही आमदारकीचा. सर्वसामान्य माणसात जाणार, जेवण करणार, बस दुसरं काय पाहिजे तालुक्याला? स्टँडचं पहा, त्या कोणत्या तालुक्यातलं गाव आहे त्या गावाला बस जात नव्हती, ती बस लांबटे साहेबांनी चालू केली. एक तिथली माऊली आहे, तो रस्ता नव्हता, त्या माऊलीसाठी साहेबांनी रस्ता दिला, लाईट दिली. याच्यापेक्षा आता काय विकास करायला पाहिजे? इथून पाठीमाग तालुक्याचा विकास काय झाला? मग काय वाटतं, मतांचं विभाजन होणार आहे? सुज्ञ मतदार आहे, मतदाराला सगळं कळतंय तालुक्याचा विकास कोणी केलाय, काय कसं केलंय. जवळपास 80% जनता लांबटे साहेबांबरोबर आहे. आणि त्यांचा हनुमानाच्या चरणी सांगतो, त्यांचा विजय हा निश्चित आहे. लांबटे साहेब समर्थक आहेत, लांबटे साहेबांचा विजय होईल, हनुमानांची शपथ घेऊन सांगतायत. तू काय सांगशील मित्रा? सध्या जोरदार निवडणुकीचे वारे वाहत आहे, प्रचारात पण बघतो मी तुला अनेकदा लांबटे साहेबांसोबत. काय वातावरण आहे? वातावरण लांबटे साहेबांचंच आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मला जेव्हा मताचा अधिकार आला तेव्हापासून मला आमदार हा फक्त पोस्टरमध्येच बघायला भेटला. पण आत्ताचा हा आमदार आहे ना की तो प्रत्येकाच्या गावात दिसतोय, सगळ्यांच्या सुखदुःखात दिसतोय. आणि तो गावात वर्षात कमीत कमी 50 वेळा येऊन जातोय. म्हणजे हा एक नवीन आहे. विकास तर केला, विकास बोलणारच नाही, सगळेच बोलले, पण एक माणुसकी आणि एक लोकांशी नाळ जोडलेलं, मातीशी नाळ जोडलेलं म्हणतो ना आपण, तसं लोकांशी नाळ जोडलेला हा पहिला आमदार आहे की ज्याला सर्वसामान्य कुणी जा त्याच्या घरात डायरेक्ट एंट्री आहे, त्याच्या किचनपर्यंत जाऊ शकतो. चहा पाणी स्वतः म्हणजे जे आमदार मॅडम आहेत त्या स्वतः चहा पाणी देतात. आतापर्यंत बाकीचं तर काय माहितीच नाही, दरबारी राजकारण होतं, त्याच्यात काय आम्ही जाणार नाही. आम्हाला मताचा अधिकार आला तेव्हापासून हा पहिला आमदार असा बघितला की आमची इच्छा तयार झाली की यांच्याबरोबर जाणे, यांच्याबरोबर काम करू. काम करताय कसा प्रतिसाद वाटतो? आणि हो 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 फिरतोय, सगळीकच गेलेलो आहे. आता कोणतं असं राहिलंच नाही. आदिवासी भागात नाही, वरती जायचं राहिलंय. इकडे प्रवरा पट्ट्यात प्रवरा पट्ट्यात गेलो होतो 2-3 गावांमध्ये. आहे चांगलं वातावरण. लांबटे साहेब आमदार कसा असावा? तर लांबटे साहेबांसारखा असावा. त्यांच्या मिसेस स्वतः चहा देतात, कुटुंबापर्यंत जातात, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? सध्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. दशरथ माधव उगले, डोंगरगावचं लोकनियुक्त सरपंच. मला 100% लांबटे साहेब निवडून येणार आहे. आणि त्याचं कारणही मी सांगतो. गेले 40 वर्षात, माझं वय 50 वर्षे, आमचे म्हणजे आता सगळ्यांचेच वडीलधारे, त्यांचं जे 40 वर्षाचा काळ अकोले तालुक्याचा, ठीक आहे, आपल्या संतोष भाऊनी सांगितलं
की पिचड साहेबांनी कामं केले नाही, केलेच कामं, साहेबांनी भरपूर कामं केली, परंतु ज्या गतीनं कामं व्हायला पाहिजे होतं. आता कालच आमच्या गावात एक सभा झाली भांगरे साहेबांची, तर उमेदवारच बोलले की पवार साहेब म्हणतात का बाबा संगमनेर तालुका आणि अकोला तालुका एवढा फरक का. तर माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की आतापर्यंत पवार साहेबांचेच आमदार होते ना अकोला तालुक्यात. आज पवार साहेब जर हा प्रश्न विचारित असतील तर संगमनेर तालुका आणि अकोला तालुक्यात फरक का, तर इथून मागं समजा पवार साहेबांना दिसतं नाही का. आज अकोला तालुका आदिवासी तालुका आहे, आज आपल्या कारखान्याची परिस्थिती काय आहे, किंवा इतरही कामं घ्या. ठीक आहे, पाण्याचं काम जरी पिचड साहेबांनी केलं असेल तर ज्या गतीनं कामं व्हायला पाहिजे होत, की मग तो एका 2 वर्षात जर 2500 कोटी निधी अकोला तालुक्याला येतो, इथून मागं निधी आला नाही का. त्यात विकास झाला कोणता, तालुक्याचा झाला का पुढाऱ्यांचा झाला का, कोणता विकास कोणता झाला. आज पुन्हा संधी मिळेल का? नाही, आता 100% संधी देणार आहे. कारण लामटे साहेब एक सर्वसामान्य, मुळातच तो माणूस सर्वसामान्य आहे आणि त्या माणसाला आजही पुढारी नकोय. सर्वसामान्य जनता, आता आमच्या गावात भरपूर कामं झालेली, आमच्या गावातले काम आमच्या उपसरपंचांनी सांगितले सगळे, आणि कधी येऊ द्या तो माणूस पुढाऱ्याजवळ जाणार नाही. सर्वसामान्य पिंग तुपार एकदम गरीबातला गरीब माणूस असतो, ठाकर समाजाचा असो किंवा कोणत्याही समाजाचा माणूस असला तरी आमदार साहेब त्यांच्या बरोबर जातात, किंवा प्रत्येकाच्या सुखदुःखात कधीही फोन करा, कधीही त्यांनी टाळलेलं नाही. तेव्हा आता एक काल मोठे नेते कैलासराव वाकचौरे, आर्थिक बांधकाम समितीचे सभापती, नाही, आता मी तेच म्हणलो ना, आतापर्यंत त्यांच्या जाण्याचा काही तोटा होईल का? नाही, 100% तोटा होणार नाही त्यांचा. कारण आता मी इतक्यातच बोललो की नेमका विकास झाला कोणता आतापर्यंत. आज साहेबांबद्दल जे बोलतात, आज समजा साहेबांनी आता मध्ये आमच्या इथे नवरात्रात कार्यक्रम घेतला, अहो तिथे आमच्या महिलांनी सांगितलं की आम्ही 40 वर्ष या डोंगरगावमध्ये आलो, असा कार्यक्रम कधी 40 वर्षात झाला नाही. हे कशासाठी, किंवा लाडकी बहीण योजना असेल, आज 7,500 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यावर आले, त्या 7,500 7.5 पैसे सुद्धा तुमचे दारूला का गांजाला का कुठे वायफट जाणार नाही. हे पैसे पूर्ण त्यांच्या प्रपंचासाठी उपयोगी पडणार आहे. म्हणजे अशा योजना जर असेल तर हे योजना ते नको म्हणतात, आणि आता तर 3,000 रुपये द्यायला ते तयार झाले. या सगळ्या योजना आहेत, महागाईचा फटका उडालेला वाटतो. 100% कुठंतरी महागाई आहेच, महागाई होणारच आहे ना. दिवाळी कशी? हा, दिवाळी चांगली गेली ना, चांगली गेली. तेल कसं घेतलं? तेल महागाई आहे बा, इथून महागाई का महागाई वाढली नाही का. अचानक वाढलं नाही, असं नाही म्हणतात. असं मी काय म्हणतो, 100% महागाई जरी वाढली तरी पण सर्वसामान्य माणसाची दिवाळी, या वर्षीची दिवाळी खूप आनंदात गेली असं माझ्यासारख्याला वाटतं. तुमच्या आनंदात? हो, 100%. शेतात आता कांदे, म्हणजे कांद्याचं रोप टाकलेलं आहे, मका होती, ऊस आहे. सोयाबीन असेल ना तुमच्याकडे? नाही, सोयाबीन नाही, सोयाबीन नाही, सोयाबीन आहे, काही गावात आहे पण आमच्याकडे नाही. गहू बाजरी शक्यतो नाही राहत, पण मकाचं पीक ऊसाचं क्षेत्र कसं आहे तुमच्याकडे? चांगलं आहे. ऊसाचं क्षेत्र चांगलं आहे. पुढं आगस्तीला जातं, आगस्तीला जातो. आमदार लहामटे समर्थक आहेत, चांगलं काम केलंय असं त्यांचं म्हणणं आहे. काय वैभव भाऊ समर्थक बरं आहे ना? काय रिक्षा कशी आहे? रिक्षा जोरात आहे का? हो, एक दिवसाने भेट झाली आपल्या. तुम्हीच भेटा इथे नाही जाणार. काय सध्या विधानसभेचे वारे लागलेत, तुमची रिक्षाही आता भरधाव वेगात दिसते, आमच्या प्रवरा पट्ट्यात थोडी सुसाट सुटली, तुमच्या आढळचा अंदाज घ्यायला हवा. गणोऱ्यामध्ये जवळजवळ 80-90% रिक्षा चालते. आजही इतका प्रचार चालू जोरात का वैभव भाऊशिवाय पर्याय नाही, असं सगळं वातावरण. मतदान का केलं पाहिजे? वैभव भाऊला साहेबांनी अखंड तालुका उभा केला 40 वर्षात, आणि या आयत्या पिठावर या गावड्याचं काम चालू आहे लांबटे डॉक्टरांचं, आणि काहीच कामं नाही. आमच्या गणोऱ्यात 1 फुटाचा सुद्धा रस्ता दिलेला नाही लांबटे डॉक्टरांनी. आता जे 14 तारखेला नारळ फोडला, आचारसंहिता लागायच्या आदल्या दिवशी नारळ फोडला गेला. आदल्या दिवशीच का नारळ फोडला? एका कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं तेवढं काट्या बिट्या काढून घ्या, आणि लोकांची दिशाभूल चालू केली. रस्ता होणार, कुठलाही रस्ता होणार नाही, कॉन्क्रिटीकरण होणार नाही. झाला तर चांगलीच गोष्ट आहे, फक्त गाजर दाखवायचं काम चालू. आज गणोऱ्यात 5,500 मतदान आहे, जवळजवळ 3,500-4 हजार मतदान रिक्षाला पडणार आहे. वैभव भाऊ समर्थक आहे, खरं तर माझे खास मित्र आहे. अनेक दिवसापासून आमची भेट नव्हती, आज योगायोगाने भेट झाली. सुनील भाऊ, तुम्ही फार मागं बसलेत,
बरं, आधी यांचं घेऊ मग तुमच्या घेऊ का? काय काय वाटतं सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे, माहोल कसा वाटतोय तुम्हाला नेमका? माहोलबद्दल सांगायचं म्हटलं तर मी असं सर्वसामान्य सांगेन का ज्या 40 वर्षात लोक म्हणते का आता ज्या आमदाराविषयी लोकांना सहानुभूती निर्माण झाली, इथून मागे जे काल गेले किंवा मी गेले किंवा मग अकोल्यात जे मेन पुढारी आहे त्यांना सांभाळण्याचं काम झालं. ते पुढारी मोठे झाले, सर्वसामान्य कार्यकर्ता कधीच त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. एवढं असून आज जर बघितलं का काही जण म्हणतात का हे झालं नाही, त्यांनी डोळे उघडायला पाहिजे. जे झालं त्या ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी असं म्हणतात, जे झालं त्याला मान्यच केलं हे आपले हे पाहिजे सबूत. आणि मला वाटतं लांबटे डॉक्टर सारख्याला जर चान्स दिला नाही ना, हा आपला अकोला तालुका निश्चित अजून 30 वर्ष मागे जाणार आहे. आम्ही हिवरगावचे हो. आणि हिवरगावमध्ये नारी भवन पूर्णत्व झालंय, व्यायामशाळा पूर्णत्व झाली, अजून तलाठी कार्यालय पूर्णत्व झाले. आता आजच डांबुडी फाटा ते डोंगरावचा रस्ता खडी पडलेली आहे. म्हणजे म्हणजे वर्षात कमीत कमी एका गावाला 12,000 कोटी रुपये येत असेल, तो निश्चितच काहीतरी त्या आमदाराचं कामाचं कौतुक केलंच पाहिजे. इथून माग कामं घेऊन गेले काय, कधी आमचा सारखा सर्वसामान्य कार्यकर्ता त्या मंत्र्याला किंवा काय भेटायला सुद्धा कधी भेटत नव्हतं. पण आम्ही जर कधी गेलो तर आम्ही कधी पण या आमदाराला भेटू शकतो. सर्वसामान्य जो आमदार म्हणतो तो लांबटे डॉक्टर आहे. आणि असं मला वाटतं की लोकांनी हा विचार केला पाहिजे, केंद्रामध्ये सत्ता कोणाची आहे, तालुक्यामध्ये जर सत्ता वेगळी असेल तर खरंच आपल्याला निधी भेटू शकत नाही. जरी अजित पवाराबरोबर असेल तर कामानिमित्तच गेले असतील, शरद पवारला आम्ही मानतो. पण तुमचा जर घरातला आपण जो करता माणूस जर असेल तोच आपल्याला काहीतरी, आणि तिकडे वेगळे बसले असतील आणि इकडे वेगळे बसायचं तर तालुक्याचा विकास हा होणे शक्य नाही. एवढंच मला सांगायचं. मोठी मीडिया बघता तुम्ही इथे? हो. TV 9 वगैरे. सर्व सर्वे बघतात सध्या राज्यात? बघतो ना. काय सर्वेमध्ये काय चित्र दाखवतो तो आपल्या राज्यात? सर्वेमध्ये चित्र म्हणजे असं वेगळं नाही. आता जे आहे आपलं राज्यातलं कसं ते गणित दाखवतात असं वाटतं तुम्हाला? महायुती, महाविकास आघाडी असं काही जाणवतंय तुम्हाला? हा म्हणजे आता लोकांचं जे म्हणणं आहे का काही पक्ष फोडले, राजकारण हे झालं, पक्ष फुटले गेले असं तसं, पण लोक गोष्टींचा काय फटका बसेल असं वाटतं का? नाही बसणार आहे. पण आपल्या मतदारसंघात नाही आपल्याला मतदारसंघात म्हणण्यापेक्षा सगळ्या मतदारसंघामध्ये म्हणण्यापेक्षा असं वाटतं मला का लोक याचा विचार करणार आहे. ज्यांनी कामं केलं त्यालाच निवडून देणार आहे. पक्षाच्या हे राजकारण चालणारच नाहीये. जो खरं लोकसभेची निवडणूक वेगळी होती का? लोकसभेची जरी वेगळी नव्हती, पण लोकांनी आता तालुक्याचा राजकारण आणि लोकसभेचा राजकारण याच्यात खूप मोठा फरक पडतो. त्यामुळे तालुक्याचं राजकारणाचं मला तर निश्चित वाटतं का लांबटे डॉक्टर पर्याय नाही आणि त्यांनाच आमदार झालं पाहिजे. आमचे डॉक्टरांशिवाय पर्याय नाही, तेच आमदार होतील असं त्यांचं म्हणणं आहे. सुनील बापुडे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. सुनील वगले गेल्या अनेक वर्षांपासून ते भाजपशी एकनिष्ठ आहे. 2019ला जरी डॉक्टर लहामटेंना महाविकास नाही, त्यावेळेस महाविकास आघाडी नव्हती ना, राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे असं हे पक्ष होते, तरी डॉक्टर किरण लहामटे म्हणून त्यांच्यासाठी आतून काम केलेले ही लहामटेंची जुनी सहकारी माणसं आहेत. आणि सध्याही प्रचारामध्ये ती पुढं दिसतात. रात्री सुगावमध्ये मी त्यांचं भाषण ऐकलं. सुनील भाऊ, तुमची भाजप कशी आहे सध्या, चांगली आहे का? नक्कीच चांगली आहे. प्रथमतः अमोल भाऊ, तुमचं गणोरे गणामध्ये सर्व गावातील कार्यकर्त्यांना तुम्ही तो बोलून एक व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचं धन्यवाद या गणोरे नगरीमध्ये. आणि तुम्ही जो शब्द वापरला आतून का लांबटे साहेबांना मदत केली, अजिबात नाही. आम्ही निष्ठावान भाजपचे कार्यकर्ते. आताही मी माईकवरती सांगतो, त्यावेळेस मी फक्त भाजप म्हणून काम केलेला कार्यकर्ता आहे. परंतु एक खऱ्या अर्थानं आमदार साहेब एक मित्र म्हणून, सर्वसामान्य माणूस म्हणून या तालुक्याने ओळखलेलं एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, हे सर्व जनतेने पाहिलेलं आहे. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता गेल्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आमदार साहेबांनी अभूतपूर्व असं काम केलं या तालुक्यामध्ये, जे विकासाचा रथ चांगल्या पद्धतीने केला. त्याच्यापूर्वी आदरणीय पिचड साहेबांनी नक्कीच चांगलं काम केलं, पण त्या बदल्यात या तालुक्याने त्यांना 40 वर्ष सत्ता दिली एक हाती. आणि त्या भिस्तीवर 5 वर्षासाठी वैभव पिचडांना संधी या जनतेने दिली. परंतु जनतेने त्यांचा जो परफॉर्मन्स पाहिला तो अजिबात जनतेला पटला नाही. म्हणून त्याचं पर्यवेक्षण पुढच्या कार्यकाळामध्ये आमदार लांबटे साहेबांना नक्कीच मिळालं. परंतु लांबटे साहेबांनी वैभव पिचडांपेक्षा नक्कीच कैक पटीने जास्त काम केलं, हे जनतेने मान्य केलेले आहे. आणि त्यामुळं आज आमदार किरण लांबटे साहेब
एक आमदार म्हणून नाही राहत, तर एक परिवारातील एक कुठला तरी एक आपला सदस्य, परिवारातला नाते, परिवारातला एक मित्र घटक या नात्यानं ते काम करत आहे. आणि तळागाळातील प्रत्येक घरापर्यंत, कुटुंबापर्यंत सुखदुःखात जातात. आणि लोकांना फार विकास लागत नाही हो. लोकांना काय लागतं माहिती का? सुखदुःखात येणारा माणूस लागतो. आमदार साहेबांनी या तिन्ही भूमिका बजावल्या. म्हणजे मित्रपरिवार, सुखदुःखामध्ये जाणारा माणूस, सर्वसामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमदार साहेबांनी एक केली, ज्या महिला भगिनीच्या आतापर्यंत कधी समाजामध्ये पुढे येण्याची संधी भेटली नाही, ते आमदार साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने एक काम केलं. घाटनदेवीचं उत्सव असेल किंवा गरबा उत्सव असेल, या माध्यमातून त्या महिलांना पुढे येण्याची संधी दिली. आणि त्याचबरोबर तुम्ही जे आता काही म्हटले, विकास 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 ही निरंतर प्रक्रिया आहे. 40 वर्षाचा पिचड साहेबांचा विकास लोकांनी पुसून टाकला. आता लोक पिचड साहेबांना बोलते नाही, पण नक्की पिचड साहेबांनी विकास केला हे आम्ही मान्य करतोय, कारण त्या परिस्थितीमध्ये. पण ह्या 40 वर्षाच्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी पाहिलंय, हा अकोले तालुका, जे तालुके आजपर्यंत आपले पाठीमागे होते ते पुढे निघून गेले. संगमनेर सारखा जो जिथं पाण्याची सुविधा नव्हती, तो संगमनेर तालुका सगळ्या शैक्षणिक दृष्ट्या असेल, तुमचा आर्थिक दृष्ट्या असेल, त्यानंतर तुमच्या सहकारी संस्था असेल, दूध संघ असेल, कारखाना असेल, या माध्यमातून तो विकास झाला. त्याला आम्ही विकास म्हणतो. आज आमच्याकडे पाहिलं अमोल भाऊ, तुम्ही पत्रकार या नात्याने तुम्ही सहज पहा, किती कुटुंबांना, किती परिवारांना त्या आपल्या तालुक्यातील सहकारी संस्था असतील, दूध संस्था असेल किंवा इतर संघ असतील, या माध्यमातून किती कुटुंबाला उदरनिर्वाह. काय होतं, परिवार उभे राहिले तर खऱ्या अर्थाने विकास. रस्ते येतील, फुटतील, चालतील, घरं येतील, तयार होतील, घरकुलं मिळतील, पण याला नाही. एक कुटुंब, परिवार उभा करणं याला म्हणतात. मी दिला संगमनेर तालुक्याला 100% मार्क देतो. कशामुळं? या गोष्टीमुळे. म्हणून मला म्हणायचं काय, विकास कसा पाहिजे, तर कुटुंबांना, परिवाराला घेऊन पुढे जाणारा पाहिजे. आणि तो विकास जर करायचा असेल, आता भविष्यात जो MIDC आणली, गरजेची होती, जे आता जिल्हा उपकेंद्र मंजूर केले, गरजेचं होतं आपल्या रुग्णांसाठी. आपण घोटीला जाय, SMBTला जाय, किंवा आपण खालती इकडं प्रवरेला जाय, PMTला जाय. आज कुठेतरी ती आपली व्यवस्था तयार होणार आहे. कमीत कमी निदान त्या व्यवस्थेने सुरुवात केली. दुसरा राहिला प्रश्न, MIDC एक चांगल्या पद्धतीने आता आपल्याकडे होते. 40 एकराची असो, परंतु भविष्यात ती 100 एकरापर्यंत जाईल. तिथं उपलब्ध जमीन आहे. पण आता आपण कांगावा केला जातो, विरोधक हो. पण ह्या गोष्टी ज्या झाल्या नव्हत्या, नाही आता बोललं, मग आता हे बोललंच पाहिजे अमोल भाऊ. त्यामुळं मला वाटतं आमचा आढळा पट्टा, आढळा परिसर विकासाबरोबर किरण लामटे साहेब यांच्याबरोबर उभा राहील, यात कुठली म्हणजे ही निश्चित आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं तुम्हाला इथं दिसतंय, आज जो काही याच्यापूर्वीचा जो पुढारी होता तो इथं उपस्थित नव्हता. आता प्रत्येक घरातला तरुणांनी निवडणूक हातात घेतलेली, आणि हा तरुण 38%. मला प्रश्न विचारायचे तुम्हाला, विचारू का? हो, तालुक्यातली भाजप कशी तुमची? आमची आजारी का सुदृढ आहे, कशी सध्या? आमची अकोले तालुक्यातली भाजप आजही चांगल्या सुस्थितीत आहे. आम्ही पक्षाला, चिन्हाला मानणारे कार्यकर्ते. लांबटे साहेब युतीचे उमेदवार आहे का राष्ट्रवादीचे? महायुतीचे. हो. फडणवीस साहेब, मोदी साहेब, शहा साहेब, असे लोक दिसत नाही मला. मुख्यमंत्री दिसत नाही. हो, आज आले, तुम्हाला दाखवतो मी. आज आले काय? हो. अरे बापरे, कुठं दिल्लीला दौऱ्याला झाले होते काय माझ्यामध्ये सगळे? हा, नाही आज आले का? हो, नक्कीच. नाही, कसं झालं, काही गोष्टींना शेवटी यावा, प्रत्येक पक्षाला ज्याची त्याची अस्मिता असती, त्या पद्धतीनं आमदार साहेब आणि आमच्या भाजप पक्षामध्ये प्रथमतः का बरं फोटो लावले नव्हते? मोदी म्हणजे काय म्हणता, विश्वनेता म्हणतात ना मोदी साहेबांना, पंतप्रधान आहेत, आणि मग आमदार साहेबांनी फोटो लावले नाही काय? बुवा, तुमच्यासारखा निष्ठावान कार्यकर्त्यांना काय वाटलं नाही? रात्री तुम्ही भाषण ठोकताय, तिथं फ्लेक्स वरती मी तुमचा व्हिडिओ काढला, आणि मोदी साहेब नाही राव. हा, म्हणजे मला वाईट वाटलं बरं का, म्हणजे पत्रकार जाऊ द्या, पण मला लय वाईट वाटलं. नक्कीच अमोल भाऊ, तुमचा प्रश्न नक्की तुमचा प्रश्न योग्य आहे. पण त्या प्रश्नाला आमदार साहेबांपर्यंत जाण्यासाठी, सांगण्यासाठी आजपर्यंत आम्ही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. पण आमदार साहेबांचा दौरा, प्रचार दौरा असल्यामुळं ती चर्चा कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं, महायुतीचं कशा पद्धतीने आपल्याला नियमावली करायची, आमची बैठक झाली. शिंदे गट असेल, आता शिंदे गटाची एक बैठक झाल्यानंतर शिंदे गटाचा विषय येईल. म्हणजे कसं असतं, महायुती कुटुंब जरी असले, दोन कुटुंबामध्ये कधी जमत नाही, एखादा निर्णय गेला 2-4 दिवस वेळ जातोच ना, तसं 2 दिवस वेळ गेला, पण ती यंत्रणा झाली. आता तुमचे राजकीय गुरु जालूभाऊ झाले की नाही सक्रिय? आहेच ना जालूभाऊ, आज पण रात्री नाही दिसले म्हणून विचारलं. नाही, जालूभाऊ, उलट जालूभाऊंनी 3 महिन्यापूर्वीच आधीच महायुतीची घोषणा केलेली, आणि महायुतीचे उमेदवार
आमदार किरण लामटे साहेब ही अशी घोषणा केली आणि याला कदाचित जालिंदर वाकचौरे यांनीच सांगितले, जर उद्या भविष्यात महायुतीचे उमेदवार वैभव पिचड यांना भेटली तर त्यांचं सुद्धा आम्ही काम करू असं जालिंदर वाकचौरे सांगितले. त्यामुळं तुम्ही त्या म्हणजे आम्हाला प्रश्न आता दूर पडत. तुमच्या काही नेत्यांनी खरं तर मजाकचा भाग जाऊ द्या, हा सिरियसवर येतो. अनेक नेते मला भेटले, आमच्या नेत्यांची जर फोटो फ्लेक्स वगैरे असेल तर पोस्टर फाडू, अशाही बातम्या आमच्या जवळ आल्या होत्या. म्हणून तर हा प्रश्न मी तुम्हाला छेडलाय. तुमच्या कानावर आलं होतं का काही पोस्टर फाडायचं असं काही? कसं आहे, पोस्टर कुणाचं फाडणं ह्या गोष्टी करणं हा लोकशाहीला धरून पर्याय नाही. आणि असं ज्याचं त्याची हे एक वेळेला निवडणुकीमध्ये काम करण्याचं स्टॉप करू, थांबू आम्ही. परंतु पोस्टर फाडणं, कुणाचं गाडी अडवणं ही नैतिकला धरून हा विषय नाही. त्यामुळे मी त्या गोष्टीचं समर्थन मी करणार नाही. सुनील उगलेंशी इतक्या गप्पा मारायचं कारण म्हणजे ते मित्र आहेत आणि त्यांना मी बघतोय. आणि भाजपचे निष्ठावाने फडणवीस साहेब, मोदी साहेबांचे फोटो नसल्यामुळे त्यांना हे प्रश्न छेडायचं काम होतं. या थोडे पुढे या. काय सध्या विधानसभा जोरात चालू आहे, आता पाहिलं ना तुम्ही, भाजप पार सगळं तुतारी वगैरे. काय तुमच्याकडे काय सध्या? आमच्याकडे रिक्षा हो, कशी आहे रिक्षा? आमची रिक्षा जोरात चालू आहे. जोरात? हो, कितीचं स्पीड आहे? आमच्या रिक्षाला आहे 80-90चं स्पीड आहे. हो, 120 वगैरे जाईल? नाही 120 नाही, ती 100%च पाहिजे. जास्त स्पीड पण गरजेचं नाहीये, लिमिट मध्येच राहणं गरजेचं आहे. काय अतिवेग? अतिवेग पण नकोय, लिमिटच पाहिजे. काय गणोऱ्या पट्ट्यामध्ये सरपंचांशी बोललो, रिक्षा बरीच जातं सुरू. कसं वातावरण आहे? आमच्याकडे पॉझिटिव्ह वातावरण आहे. इथून मागे पिचड साहेबांनी जे आपल्या गटामध्ये जे जिल्हा परिषद सदस्य असतील ते पिचड साहेबांनी दिलेली होती. साहेबांना बदनाम करण्याचं काम या तालुक्यामध्ये चालू आहे. या तालुक्यामध्ये मधुकर पिचड साहेबांनी कधीही म्हणजे खालच्या याच्यामध्ये कधी लक्ष दिलं नाही का ते दुसऱ्यावरती, खालच्या नेत्यांवरती अवलंबून राहायचे. चला खाली बघताय विचार, प्रत्येक जो नेता दिलेला होता गटामध्ये त्यांच्या भरोश्यावरती चालायचं. पण त्या लोकांकडनं पिचड साहेबांना धोके झाले. या धोक्याचा परिणाम हा मागच्या इलेक्शनमध्ये साहेबांना त्याची जाणीव करून दिली. त्यामुळे या गटातही बी, या गणोरे गावातही बी इथून पुढं जे तरुण पोरं आहे ते रिक्षाच्याच मागं असते. नाही, भाऊंचा त्या म्हणजे भाऊंनी ज्या पद्धतीत काम करायला पाहिलं होतं त्या पद्धतीत त्यांच्याकडनं सत्ताधारी तर नव्हतेच, पण काम करण्याची ती त्यांची जे स्पीड होतं ते स्पीड कमी होतं. त्यामुळे त्यांना त्या पराभवाला सामोरे जावं लागलं. ती शेवटी आता तर त्यांची सत्ताधारी नव्हती, सत्तेत नव्हती. आणि शेवटी सत्ता नसल्यानंतर कोणीच काही करू शकत नाही. आणि या अगोदर आता सांगताय का? हो, वाटलं ना 100%. शेवटी आपल्या तालुक्यामध्ये हो साहेबांसोबतच होतो. पिचड साहेब समर्थक आहेत. रिक्षा जोरात चालवायची आहे त्यांना या पद्धतीने. आता मी एकदा शुभम घेतो आणि नंतर अंतिम टप्प्यात मग आपण समारोप करूया. बरं, सरपंच बोलताय पुन्हा एकदा. आता आपण चर्चेचा अंतिम टप्पा घेऊ. पाऊण तास झालेला आहे, कारण जास्त मोठा झाला ना कार्यक्रम तर प्रेक्षक पण बघत नाहीये. सरपंच, सर्व मित्रांचं बरंच ऐकलंय मी. बघा, शेवटी विकासासाठी पैसा हे गरजेचा असतो. परंतु आता मगाशी तुम्ही उल्लेख केला, अजित पवार साहेब आता जवळ मला वाटतं महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि तिजोरीचे चावे त्यांच्याकडे. आणि शेवटी त्यांचे आमदार परत निवडून येण्यासाठी त्यांनी भरमसाठ प्रत्येक आमदारला भरपूर निधी दिला आणि त्याच्या माध्यमातून शेवटी कामं काही करताही आली. आणि ज्यावेळेस वैभवराव या ठिकाणी आमदार होते आणि ते विरोधी पक्षात असल्या कारणाने शेवटी त्यांना ते काम करता पण आलं नाही. शेवटी संधी आणि निधी, पैसा याच्याशिवाय काही चालत नाही. अशासाठीच त्यांनी या ठिकाणी पक्ष बदल केला होता. आणि पक्ष बदलाच्या शेवटी तो फटका बसला त्याचे तो, परंतु ती चूक त्यांच्या लक्षात आली ना. आता शेवटी त्यांनी अपक्ष उमेदवारी घेतली. परंतु त्यांचं या ठिकाणी काम, त्यांची सर्व जाती धर्माला घेऊन जाण्याची कला अशी सर्वांना मान्य आहेत. आणि आता ती रिक्षा अपक्ष आहेत, शेवटी त्यांच्या पाठीमागं कोण होईल आमदार? भाऊच होणार. मान्य वैभव भाऊ या ठिकाणी आमदार 100% होणार. लीड थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी घासूर राहील, पण आमदार ते 5-6 हजार पण आमदार 100% होणार असं आमचं वैयक्तिक मत आहे. बाकीचा सर्वे काय असेल तो असं. भाऊच आमदार होणार, कामं केलेली आहेत असं म्हणणं आहे. शेवटी समर्थक असतात, वैयक्तिक प्रेम करणार, प्रत्येकाला आपल्या नेत्यावरती प्रेम असतं. शुभम, काय वाटतंय? हा नाही, घेऊया बरं, या पुढे या. काय वाटतं सध्या निवडणूक आली, ऐन रंगात आली, 9-10 दिवस राहिलेत मतदानाला, काय वाटतं सर? नाही, निवडणूक नक्कीच चांगली जोरदार आहे आणि प्रत्येक उमेदवार स्वतःचा प्रयत्न करतोय.
परंतु जनतेने मात्र नक्कीच ठरवलंय की विकासाबरोबर राहायचं, म्हणजे किरण लामटेंसोबत राहायचं असं दिसतंय. अजून काय बोलायचं? आणखी म्हणजे सगळं आता काय सगळं आता लांब ते लांब डॉक्टर दिसतंय मला इथे. नाही. त्यामुळे आता प्रश्न विचारतो. नाही, अख्ख्या तालुक्यात कामच त्यांचं आहे, त्यामुळं मग माणसं त्यांचंच नाव घेणार आहे. सरपंच जेव्हा म्हटले पिचड साहेबांनी काम केलं, 100% काम केलं, त्या माणसाबद्दल आदर आहे. ते आजारी आहे, सर्व मान्य आहे. परंतु त्यांनी ज्या स्पीडनी काम करायला पाहिजे होतं ते काम त्यांच्याकडनं झालं नाही. आणि वैभव भाऊंना आता माणसंच गोळा करता आले नाही माझं मत आहे. आता जे तालुक्यात पिचडांचं नाव घेते ते त्यांच्या वडिलांचं नाव घेत आहे. वैभव भाऊ म्हणून कुणीच नाही त्यांच्या सोबत. का बरं नाही? त्यांना जोडताच आली नाही माणसं. जोडतात वैयक्तिक, हां, कोणाचं काहीतरी काम केलं पाहिजे. मी त्याचा साक्षीदार आहे. आता पुन्हा बोललं तर लय मोठी होईल ती वाईट, त्याच्यामुळे सांगतो. 2012 साली माझे आजोबा आजारी होते आणि आम्हाला शिर्डीला ॲडमिट करायचं होतं. तेव्हा आम्हाला कोणतरी सांगितलं की आता आमदारांचा कोटा असतो. मधुकर पिचड आमच्या गावात आले होते, त्यांनी वैभवभाऊंचा नंबर दिला. म्हणजे मी आता राज्यात आहे, तालुक्यातले काम असले की वैभवभाऊंकडे जा. तर वैभवभाऊंचा नंबर आम्हाला माईकमधून दिला होता त्यांनी. त्यावेळी मी मोबाईलमध्ये सेव्ह करून घेतला. तर त्या नंबरवरती मी फोन केला, तर ते काय फोनच अटेंड करीना. बरं अटेंड करीना. नंतर मग एकदा त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते पीएने फोन उचलला. पीए म्हणे ते झोपलेली, एक तासाने फोन करा. मी 1 तासाने फोन केला, म्हणे ते आता आंघोळ करतायत. बरं ठीक आहे. मग 15 मिनिटांनी फोन केला. असं करता करता 2-3 तास घातले, ते माझ्या फोनवर झालं नाही. पीए मला म्हणे तुम्ही 4-4 वेळा फोन करताय, तुमचा प्रॉब्लेम काय? म्हटलं माझे आजोबा आजारी, त्यांना ॲडमिट करणं गरजेचं आहे आणि मला गरज आहे भाऊ. ते त्यांच्या कोट्यामधनं तिथं शिर्डीला बेड अवेलेबल होणार आहे. पीएनी आता असं बोलल्यावर ते कुठं जाईल. पण पीएनी मला डायरेक्ट सांगितलं तुम्ही यांच्या नादी लागले तर तुमच्या आजोबांना त्रास होईल. त्यांनी मला नवले डॉक्टर म्हणून, अजित नवले, त्या टायमाला मी अजित नवलेला ओळखत नव्हतं, त्यांचं नाव सांगितलं. ते अजित नवलेंकडं माझ्याकडे त्यांचा नंबर नव्हता, म्हणजे माझ्याकडं त्यांचा नंबर नव्हता. असं करता करता मी संत गणवऱ्याची त्यांचा नंबर मला मिळाला. त्यांनी 1 मिनिटात मला तिथं बेड अवेलेबल करून दिला. हो, तेव्हापासून आजोबा ठणठण येते. तेव्हापासून मी ठरवलं, मी पिचडांचाच कार्यकर्ता होतो. पण माझ्याच जेव्हा वेळ आली तेव्हा जर ते नाही उपलब्ध झाली, अशा अनेक घटना पाहिल्या. त्याच्यामुळे पिचडांच्या बाबत आलेले एक अनुभव त्यांनी सांगितलेला आहे. प्रत्येकाला व्यक्तीशी अनुभव येत असतात, त्यामुळे जो तो अनेकदा नेत्याबरोबर तो असो. शुभम, अंतिम टप्प्यात तुझ्याकडे आलोय. काय वाटतंय सध्या शेतकरी संघटनेचा तू नेता आहे, सध्या तुझी भूमिका आम्हाला बदललेली दिसतीये, काय वाटतं? भूमिका नाही बदलली, कारण भूमिका याच्यासाठी नाही बदलली. या सरकारच्या माध्यमातून 1 रुपयात शेतकऱ्यांना जो काही विमा आहे सोयाबीनचा, तो बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आलेला आहे. त्याच्यानंतर दुधाच्या अनुदानासाठी मी स्वतः इथे गोंधळात उपोषणाला बसलो होतो. तर त्यावेळेस दुधाला बाजार 27 रुपये होते. नंतर गव्हर्नमेंटनी अनुदान देऊन 35 रुपये केले. आज जुलै आणि ऑगस्टचं अनुदान हे गोंधळातले जे काही उत्पादक असतील, तुम्ही त्यांचे मोबाईल जर बघितले तर त्यांच्या खात्यावरती पडलेलं आहेत. सप्टेंबरचं अनुदान 4 ते 5 दिवसामध्ये पडते आणि त्याला विलंब असा होतोय, जे काही दूध संघावरती विरोधक आहेत त्या दूध संघांच्या विरोधकांचा डाटा हा गव्हर्नमेंटपर्यंत जात नाहीत. याची माहिती मी पूर्ण घेतलेली आहे. आता जर श्रमिक सारख्या दूध संघाचं अनुदान जमा होते, ऑगस्टचं अनुदान जमा होते, बाकीच्यांचं काय होत नाहीत, दिरंगाई करतात. सरकारच्या विरोधात रोष तयार करायचा, ही दिरंगाई त्यांचं हे कारण. आम्ही त्याची माहिती घेतली. आता शेतकरी तसा जर विचार केला तर फारसा काही सुखी नाहीत. आम्ही जे काही या गणोरे गावामध्ये आमदार साहेबांनी जे काही कामं केलीत त्याच्यामुळे आम्ही कामासोबत आहेत. राज्यात काही उलथापालथ झाली तरी त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाहीत. ज्या माणसांनी काम केलं ना त्याला संधी दिली पाहिजेत. पिचड साहेबांनी 40 वर्ष काम केलं, आम्ही त्यांचे अस्तित्व नाकारू शकत नाहीत. निश्चित प्रकारे त्यांनी पाणी वगैरे अडवलं, केल्याला केलंच म्हणलं पाहिजे, चांगल्याला चांगलंच म्हणलं पाहिजेत. त्याच्यामुळं ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवाई टाळी. गणोरे गावामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून तुम्ही जर स्मशानभूमीवर गेलीत, 25 लाखाचा सभा मंडप आज उभा आहेत. त्याच्यानंतर अंबिका मातेच्या देवस्थानच्या परिसरात 15 लाखाचं सुशोभीकरण काम पूर्ण आहेत. त्याच्यानंतर 50 लाखाची MPS UPS जे काही तरुणांना नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत, त्याच्यामुळे अभ्यासिका 50 लाखाची काम पूर्ण आहेत. त्याच्यानंतर आमदार साहेबांनी DP आहेत. आता आम्ही 2 महिन्यापूर्वी DPचा प्रश्न इथे माझा तरुण सहकारी उभा आहेत. ते म्हणजे आज मागच्या वर्षी त्यांच्या अक्षरशः पिकं जळाले होते. आमदार साहेबांनी त्याला म्हणलं चला, ती येत नव्हती पण गेली. साहेब मी माझी गाडी विकीन, तुमची मी DP तुम्हाला पूर्ण करून देईन. DPचं काम पूर्ण आहे. तुम्ही कोणाला विचारा, तुम्ही लगेच चाले तर तुम्हाला मी लगेच दाखवतो काम पूर्ण आहे. खोतवाडीमध्ये 2 वर्षापूर्वी आम्ही आमदार साहेबांकडे गेलो होतो. त्यांना बनवलं साहेब फराळ करायला, आपण जाऊ खोतवाडीमध्ये. गेलो घेऊन फराळ नाही पण डायरेक्ट गुडघाभर पाण्यामध्ये आमदार साहेबांना आम्ही गेलो तिथं. त्याच वेळेस आमदार साहेबांनी सांगितलं हा रस्ता ज्यावेळेस नवीन होईल त्याच वेळेस खोतवाडीमध्ये आज 7 कोटी 83 लाखाचं काम नारळ फुटलाय.
म्हणजे नारळ फुटला याच्या आधी आचारसंहिता अगोदर निश्चित प्रकारे फुटला. तुम्ही जर गेले ऑनलाईनला हे टेंडर वगैरे चेक केलं, हे टेंडर पास झालेत, उगाच पोकळ भाषण मारत माझ्या नाहीत JCB वगैरे. कारण आमदार साहेब आम्ही त्याच वेळेस सांगितलं, तुम्ही जर खतरवाडीचा रस्ता दिला नाहीत आम्ही तुमच्यासोबत राहणार नाहीत. त्याच्यामुळे आम्ही परखड भूमिका मानली होती. साहेबांनी तो शब्द पाळला. मध्यंतरी आंदोलनाच्या काळामध्ये मी आमदार साहेबांवरती नाराज झालो होतो, पण आमदार साहेबांनी तो खतरवाडीचा रस्ता दिला, आमची नाराजी दूर झाली, आमची कामं केली. त्याच्यामुळे आम्ही आमदार साहेबांच्या कामावरती खुश आहेत. विरगाव फाटा ते गणोरे हा रस्ता हा जवळजवळ 10 वर्षापूर्वी रुंदीकरण होऊन गावाला होतात. आज तालुक्याची कामधेनू जर वाचवायची असेल तर आमदार साहेब सत्तेमध्ये गेले नसते तर ह्या कामधेनूला हे काही महाराष्ट्र शासनाचं किंवा केंद्र सरकारचं कर्ज भेटणार होतं ते भेटलं नसतं. ती कामधेनू असली, बाजार तर असेल, त्याच्यानंतर तहसील कार्यालय असेल, निश्चित प्रकारे चांगले. संगमनेरकडे जर गेलं तर बघितले बस स्टँड. आता आम्हाला कळले का अकोल्या बस डेपोला निश्चित प्रकारे 25 इलेक्ट्रिकल बस येणार आहेत. बऱ्यापैकी काम आहेत. पिचड साहेबांचं योगदान कुणीच नाकारू शकत नाहीत, आम्ही नाकारू शकत नाही. पिचड साहेबांना उदंड आयुष्य भेटू आमची आता हनुमानाच्या मदत आमची ती इच्छा आहे. ज्या नेत्याने अकोले तालुक्याची ओळख समंत महाराष्ट्राला दिली त्याच्याबद्दल आमची निश्चित प्रकारची चांगली इच्छा आहे. पण वैभव भाऊनी जे काही काम करावं होतं 5 वर्षात, आमदार साहेब लामटे 5 वर्षामध्ये आमदार असताना कोणाचा 10वा मऊ 13वा लग्न बारस फोन केला हा माणूस येत होता, त्या पडीत वैभव भाऊ आले नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्यावरती नाराजी तयार झालीत. आमदार लामटे साहेबांना अजून एकदा संधी द्यावीत. त्यांनी जर नाही काम केलं तर आपण त्यावेळेस विचार करू, असं माझं आज म्हणणं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी गणोरे गावातून जास्त काही म्हणणार नाहीत. 60-65% लीड या आमदार साहेबांना आम्ही देऊ, मतदानाच्या रूपातून देऊन एवढंच बोलतो. प्रश्न विचारू का एकदम तुला? काय सध्या दुधाचं संकलन किती? 3,500 आहे माझं व्यक्तिगत. हा 3,500-8,500-28 आणि राज्य शासनाचं 7 रुपये अनुदान, असा 35 रुपये बाजार आहे. किती शेतकऱ्यांचं दूध असेल? माझ्या 144. खाद्याचं कसं आहे? खाद्याचे बाजार वाढलेले आहे प्रचंड. 35 रुपये हा खर्च असा जमतोय का? जमत नाही. 5 रुपये तोटाचे. पण असं आहे, जे काही 30 रुपये इथून मागे जी परिस्थिती होती इथून मागे काही समाधान नव्हते. याला नेमकी दूध संस्था जबाबदार आहे, शासन जबाबदार आहे, कोण जबाबदार? याला विषय असा आहे दूध संस्थेला, जसं गुजरात गव्हर्नमेंट मध्ये अमूल दूध संस्था आहेत, त्यांनी राज्यात बाहेर जाताना अमूलच ब्रँड केला, तसं महाराष्ट्र राज्यामध्ये महानंद स्थापन झालीत. आता आपल्या तालुक्यातील किंवा बाकीच्या राज्यातील सगळ्या पुढाऱ्यांनी काय केलं, इकडे अगस्ती निघाला, इकडे राजहंस निघाला, तिकडे पराग निघाला, तिकडे परत गोकुळ निघाला. यांनी काय केलं, त्याच्यातलं सगळं मटेरियल काढून घ्यायचं, महानंदाला पाणी द्यायचं. कसा महानंद टिकणू, या महानंदा न टिकण्याला सर्व पक्षीय पुढारी कारणीभूत आहेत, ज्यांनी त्याचा ब्रँड विकसित केला. आणि ह्या जर अमूल सारखी, जर अमूल गुजरातमध्ये 42 रुपयांनी घेते, त्याच अमूल जर महाराष्ट्रात 35 रुपयांनी घेते, याला सर्व पक्षी पुढारी कारणीभूत आहेत. त्याच्यामुळं ह्या दूध धंद्यावरती शेतकरी निश्चित प्रकारे अवलंबून आहेत. त्याच्यामुळं या दूध धंद्यामध्ये कुणी जरी आलं ना, या जसं गुजरातमध्ये अमूल दूध संघावरती कुठल्याही प्रकारचा राजकीय नेता काम करत नाहीत, तसं महानंद जर अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोरांच्या हातात दिली, ती महानंद निश्चित प्रकारे टॉपला राहील. आमची तयारी, आमची तयारीत जर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोरांच्या जर हातात ही दूध डेऱ्या जर दिल्या, निश्चित प्रकारे त्यांना बाजार शेतकऱ्याची पोरं देतील. आणि तशी यंत्रणा आहेत. आज जर बघितलं, बारामतीमध्ये 50 लाख लिटर करणारा दशरथ माने म्हणतो की मी दूध संकलन बंद करतो. अशी व्यवस्था महाराष्ट्र शासनाकडे नसल्यामुळं अमूल बाहेरच्या राज्यात गेलं तर अमूलच नावाने आलेत. इथं अगस्ती निघाला, इथं राजहंस निघाला, इथं पराग निघाला, इथं गोकुळ निघाला. महानंदाचं वाटोळ कोणी केलं? सर्व पक्षी पुढाऱ्यांनीच केलं. शुभमकडे इकडे खोलात जाण्याचं कारण असं, शुभमचा दूध डेअरी आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तो अनेकदा आम्हाला दिसतो, आम्ही त्याच्या बातम्या कव्हर करत असतो. सुनील भाऊ, आता शेवट करतो मी, काय दुधाच्या बाबतीत काय बोलायचं ते सांगा. खरं तर हा माझा जो आता मी बोलतोय तो तुम्ही सगळ्या चॅनल विषय असा आहे, जो दुधाचा प्रश्न काढला. खऱ्या अर्थानं दूध सहकार्याच्या माध्यमातून शेतकरी लुटला गेला, हे तुम्हाला आम्हाला मान्यच करावं लागतं. याचं कारण गुजरातमध्ये अमूल, कर्नाटकमध्ये नंदिनी, तामिळनाडूमध्ये हेरिटेज, ह्या कंपन्या त्या तिथल्या स्थानिक सरकारच्या एक ब्रँड म्हणून घोषित केला. जो महाराष्ट्रात 2017ला ब्रँड म्हणून घोषित करायचा होता, त्याला विरोधीतल्या टोटल महाराष्ट्रातल्या प्रस्थापित पुढाऱ्यांनी, ज्यांच्या स्वतःच्या संस्था आहे, ज्यांच्या स्वतःच्या दूध संस्था आहे, त्यांनी स्वतःचे ब्रँड विकसित केल्यामुळे त्यांना माहिती आहे, एक ब्रँड जर झाला तर आपल्या दुधाचा प्रश्न तयार होईल आणि आपला जो नफा आहे तो कमी होईल. त्यामुळं खऱ्या अर्थानं जर शेतकरी लुटला असेल तर सहकार्याच्या माध्यमातून जे वेगवेगळे ब्रँड तयार केले ना, त्यामुळे शेतकरी लुटला गेला. म्हणून माझी विनंती, जर शेतकरी जागवायचा असेल दुधाच्या बाबतीत तर महाराष्ट्रातला एक ब्रँड तयार होणं गरजेचं आहे. तो कोणताही असो,
कुठलाही सरकार असो दुधाला बाजार देऊ शकत नाही. त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक ब्रँडनी विक्री होणं गरजेचं आहे. विधानसभेची चर्चा आता आमची दुधाच्या मुद्द्यावर गेली आणि आता खरं तर सगळ्यात मोठा म्हणजे 1 तास या प्रोग्रामला होत आलेला. सर अजून कुणाला बोलायचंय का? तुम्हाला भरपूर संधी दिली, तुला संधी मिळाली नाही, काय सांगशील? विधानसभा सुरू आहे, तुझा कौल कुणाला पाहिजे? सर कौल म्हणण्यापेक्षा तुम्ही ऐका ना, पहिले ऐका. तुम्ही आमच्या गावात आले, पहिले तुमचं अभिनंदन आमच्या गणोरे. सर कौल विचारता तुम्ही, बघितलं गेलं तुम्ही बघू शकता आज जी विधानसभाची रणधुमाळी आहे. आज अकोले तालुक्यामध्ये खूप आपले जे इच्छुक उमेदवार आहेत ते खूप म्हणजे लढत आहे, इकून ये सगळ्या इकडे. पण पाहिलं जर गेलं तर आपण जगाच्या तुलनेत गेलं किंवा मग महाराष्ट्राच्या तुलनेत गेलं तर एक सर्वसामान्य नेतेमधून जो काम करणारा व्यक्ती त्याला कधी पण प्राधान्य दिलं किंवा एक जनतेच्या जे इच्छुक आमदार कोणाला करायचं असा काय प्रश्न विचारतो, पण असं विचारण्यापेक्षा जो जनते ठरवेल किंवा मग 9 जण उभे आहेत, 9 जणांपैकी तुला आमदार कोणाला करायचं? सर मला तर वाटतंय आता यंगस्टर आहे ते आपले अमित भांगरे यांना आपण सपोर्ट केला तर बेटर आहे. कारण की काय का एक नवीन उमेद नेतृत्व आहे, त्यानंतरून त्यांच्याकडून खूप काही अपेक्षा आहे, असं पण करू शकतो आपण. अमित भांगरे समर्थक आहे. अंतिम टप्प्यात आला चर्चेचा. अमित भांगरेंना संधी मिळावी असं मित्र म्हणणं आहे. डोंगरगावचे उपसरपंच काय लय वेळ घेता तुम्ही आता परत थोडक्यात आता बोला आणि आपण समोर करूया. एक मुद्दा राहिला की आज लांबटे साहेबांना लोक चुकीच्या मार्गाने ब्लेम करून राहिले. मला एक सर्वसामान्य प्रश्न आहे की आज सुद्धा अमित दादा जिल्हा बँकेला अजितदादा गटाचे सदस्य आहे आणि अगस्ती सहकार कारखाना व्हाईस चेअरमन सुद्धा आपल्या सुनीताताई ते सुद्धा आज गायकर गटाच्या अजितदादा गटाच्या नेतृत्व करताय. आणि तुम्ही आज तुम्हाला जर उमेदवारी इकडे मिळाली महाविकास आघाडीची आणि तुम्ही आज इकडे गेले आणि तुम्ही तिकडे नाव ठेवता, तुम्ही अगोदर या पदांचा राजीनामा द्यायला लागत होता आणि मग निदाड्याच्या हातीने जनते पुढे जायला लागत होते. तुम्हाला तुमचे पद सगळे ते तुम्हाला इकडे पाहिजे तिकडे पाहिजे. आज अमित दादाला तर महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली नसती तर आम्हाला आज अमित दादा मनसेकडे गेले असते. म्हणजे तेव्हा निष्ठेचे किंवा वैयक्तिक जे टीका होते गद्दार बिद्दारी हा विषय वापरू नका आणि विकासावरती राजकारण करा. आम्ही विकासाचे ध्येय माणसं एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद. खरं तर राज्याचं आपलं राजकारण आहे हे अनेक घटनांमधून बदलत गेलेलं आहे. अजित पवारांची एंट्री, पहाटेचा शपथविधी या अशा अनेक कारणांतून हे केलेलं आहे. त्याचा लवलेश आपल्या अकोले तालुक्यात आलेला आहे. त्यामुळे अनेक पुढारी तुम्हाला जे दिसतील विरोधात आहे, परंतु त्यांची अटॅचमेंट वेगळ्या पक्षाशी राहिलेली आहे. असं होतच राहणार आहे. कारण आता हे जे चित्र स्पष्ट आहे हे आता येत्या काही दिवसात जरी स्पष्ट होणार असलं तरी पुढारी कोणत्या पक्षात जातील हे काही सांगता येत नाही. आता मी मूळ विषय घेतो आपली वारी अकोले विधानसभेची. हा कार्यक्रम आपण गणोरे गणामध्ये केलेला आहे. विकासाच्या मुद्द्यावर अनेक इथं तरुणांनी आपल्याला सांगितलं डोंगरगाव, हिवरगाव, गणोरे परिसरामध्ये कोणती कामं झाली आणि भविष्यात कोणती कामं झाली पाहिजे याचाही त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी मागोवा दिला आहे. तर चला आपण लवकरच भेटूया आपल्या वारी अकोले विधानसभेची या विशेष कार्यक्रमामध्ये पुढच्या गावात. धन्यवाद. खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क 2 पैठणी मोफत. दीपावली धमाका ऑफर. एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत. खरेदी करा आज व पैसे द्या थेट 6 महिन्यांनी. EMI सुविधा उपलब्ध. 200 बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव. तर वाट कसली बघताय, आजच आमच्या शोरूमला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत. आमची वैशिष्ट्य वाजवी दर, उत्तम दर्जा, विनम्र व तत्पर सेवा, होलसेल दरात रिटेल विक्री, स्वतंत्र मेन्सवेअर, मुला मुलींच्या फॅन्सी ड्रेसच्या असंख्य व्हरायटीज. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, 2रा मजला, बाजार तळाशेजारी, KG रोड, अकोले. शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 75 88 51 31 33 किंवा 94 23 38 83 60.